दादा झेंडू बाम द्या ना. नमस्कार. नमस्कार. मला दादा बोललात या अर्थाने तुम्ही माझी बहीण लागतात. माणसाला आयुष्यात अनेक प्रकारच्या बहिणी असतात. सख्खी बहीण, चुलत बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण, अनेक प्रकार असतात माणसाचे तसे आयुष्यात. आता तुम्हीच मला आला 5 मिनिटापूर्वीच दादा म्हणला, पण तुमचा लहानपणीपासून पण एखादा भाऊ असेल. अहो मला बाम दिला असता. हे जाऊ द्या ना, काय करायचं आपल्याला बाकीचं. बाम द्या फक्त, मला जायचंय, उशीर होतोय. याचा अर्थ नक्कीच तुमचं लग्न झालेलं दिसते. काय नवऱ्याच्या डोक्याला चोळायला बाम. आईला लागतोय घरी बाम, द्या ना. अच्छा, तुमच्या आईला बाम लागतोय म्हणजे अर्थात तुमची आई तुमच्या वडिलांच्या डोक्याला बाम चोळणार. बाम चोळण्यासाठी कपाळ मोठं म्हणजे तुमच्या वडिलांची केस गेलेली दिसते. माझी आई माझ्या बाबांच्या डोक्याला बाम लावून, पायाला बाम लावून, कुठं पण लावून, पण तुम्ही द्या ना, उशीर होतोय मला. मैत्रीण थांबली हो, जायचंय अर्जंट, द्या ना. कुठेही नाही लावायचं. अहो त्यांनी आग निघती. आज तुम्ही डिहरीला लावताय, उद्या कुठेही लावून कसा जमलो. तसं या झंडूबामचं मानावं तेवढे आभार कमी आहेत. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. अहो ती मुन्नी खड्ड्यात गेली, मला बाम द्या, मला उशीर होतोय. मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय, द्या ना बाम. याला माणुसकीच म्हणत नाही. मुन्नी खड्ड्यात गेली तुम्ही बाम मागताय. अहो मुन्नीला दवाखान्यात नेली पाहिजे, तिला हॉस्पिटल मध्ये नेली पाहिजे, तिची चांगली सर्जरी केली पाहिजे. अहो अर्थातच त्यात फायदा आमचा आहे. मुन्नी खड्ड्यात जाऊ नाही तर ट्रक खाली जाऊ. मेडिकल चालतं का तुमचं? मग धंदा मेडिकलचाच होणार ना मुन्नी खड्ड्यात गेल्यावर. मला बाम द्या, झेंडू बामची बाटली द्या. आता गावात एकच मेडिकल आहे म्हणून मजबुरी तिथे यावं लागतं. द्या तेवढा बाम द्या, उशीर होतोय मला, जाऊ द्या. मला का डोकं खाताय सकाळ सकाळ, द्या ना बाम. बाम द्या, बाम द्या, बाम द्या असं 3 वेळा तुम्ही म्हणाला. म्हणजे तुम्हाला 3 बाम पाहिजे की एकच बाम पाहिजे? मला एकच बाम पाहिजे. एकच बाम मी 3 वेळा मागितलाय. का तर तुम्ही पहिल्या याच्यात ऐकून देत नाही. एकच म्हणजे माणसानी एका गोष्टीवर समाधानी राहिलं पाहिजे. लोकसंख्या वाढत चालली. माणसं बाबा ऐकून घे, सांगतोय. काय ऐकायचंय? बाम द्या ना. मी बाम मागते, तास झाले. भलतच काय चाललंय तुमचं? द्या ना ते बाम. द्यायचं ते तरी सांगा, नाही तर नाही ते तरी सांगा. तुम्ही बाम एकच मागतात. लोक पोरं पण एकच मागतात, पण काही माणसं 4 पोरं 5 पोरं. भारताची लोकसंख्या वाढत चालली. याच्यावर विचार केला पाहिजे, है का नाही? लोकांनी तुमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. तू गप घोडीत बाम दे मला. घोडी बाम दे. बाम दे. देतो ना. हा घ्या झंडू बाम. थँक्यू. हा बाम 48 रुपयांचा आहे. 48 रुपये. फोन पे करू का स्कॅन करू? कसं आहे, फोन पे करायला मोबाईल मी आणलेला नाहीये आणि स्कॅन आणि फोन पे एकच झालं. फोन पे करू की कॅश देऊ? तुमची मर्जी, आम्ही काय. कॅश पण नाही आणि फोन पे पण नाही. पैसे जर लागत असेल तुम्हाला उद्या सकाळपर्यंत थांबावं लागेल, कारण केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल झाल्यावर मी मामाच्या गावाला जाणार आहे. मामाच्या गावावरून मी जेव्हा येईल ना तेव्हाच तुमचे 48 रुपये मिळतील. तोपर्यंत मांडून ठेवा. मामाच्या गावाला जाणार तर झंडूबाम कवा लावणार? काही कळत नाही आजकालच्या मुलींचे. मामाच्या गावाला जाऊन झंडूबाम लावणार.